आपले स्वागत आहे भाजीपाटा रेसिपी वनितामध्ये। गोड अशी मिठाई पाहणार आहे। त्यासाठी आपण रव्याचे गुलाबजामुन करणार आहे घरच्या घरी। अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणार आहे। त्यासाठी 1 वाटी असा रवा घेतला आहे, बारीक रवा। 1 वाटीला थोडासा अगदी कमी आहे। आपल्याला तो मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तूप घालून भाजून घ्यायचं आहे। 1 चमचा इतकं तूप घालायचं आहे। लालसर असा होऊ द्यायचा नाही आहे। अशा पद्धतीने थोडासा हलका रंग बदलू द्यायचा आहे। आणि आता दूध घालून घ्यायचं आहे। 1 वाटी रव्याला 2 वाटी इतकं दूध घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। एवढं दूध लागणारच आहे। मिक्स करत राहायचं आहे त्याला। गॅस मीडियमच राहू द्यायचा आहे। एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। मिश्रण तयार केलेलं आहे जे ते ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। वाटीच्या साहाय्याने केलं तरी चालेल, असं सॉफ्ट असं डो बनवायचा आहे आपल्याला त्याचा। थोडंसं हे मिश्रण पातळ झालं तर मैदा घातला तरी चालेल, आणि घट्ट झालं तर दूध घालायचं आहे। थोडंसं दूध घालून मळायचा। वाटीच्या साहाय्याने अगदी असा मऊ होतो हा डो। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे चिटकत असेल तर। एकदम सॉफ्ट असा डो बनवायचा आहे आपल्याला। आता आपला डो तयार करून झालेला आहे। पाच मिनिटासाठी डो भिजू द्यायचा आहे। तोपर्यंत आपण पाकाची तयारी करू। 1 वाटी साखर घ्यायची आहे पाकासाठी आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। परफेक्ट असा पाक होतो तयार। मीडियम गॅसवरती आता होऊ द्यायचं आहे। आपल्याला जास्त पाक हा कडक पण होऊ द्यायचा नाहीये आणि एक तारेल थोडंसं कमी असं पाक होऊ द्यायचा। त्यामध्ये केसर असेल तर घातले तर चालेल, नसलं तर वेलची पावडर घालायची। आता मऊ असा डो झालेला आहे आपला। आता आपण त्याचे गुलाबजामुन बनवून घेऊ। गोल गोल अशी गोळी तयार करून घेऊ। अगदी विकतच्यासारखे झालेले आहे हे, सॉफ्ट असे। सर्व तयार करून झालेले आहे आपले। आता तळून घ्यायचे आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे। सुरुवातीला एक छोटंसं मी टाकून पाहिली, एक छोटी गोळी। तेल तापलं आहे की नाही यासाठी। तेल तापलेलं आहे आपलं। आता आपण तळायला घ्यायचे आहे। गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, जेणेकरून आपले आतपर्यंत असे गुलाबजामुन तळतीन हे। तळलेले आहे आपले।
आता सर्वच तळून घेणार आहे मी. आता पाकामध्ये सोडून द्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही रंग असा खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे पाकामध्ये आणि 10 ते 15 मिनिटासाठी भिजू द्यायचे आहे. रसरशीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.